आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरीजाला विसरायला जमणार आहे? जमवावं लागेल. असं कसं करू शकतोस तू? तुझं प्रेम आहे गिरिजावर. पण माझ्या प्रेमाची गिरिजाला कुठे कदर आहे? असं काही नाहीये विक्रांत, तू उगाच गैरसमज करून घेतलास. गिरिजा मला भेटायला येईल हा माझा गैरसमज होता. कम ऑन विक्रांत, हे तू बोलतोयस? अरे कुठेतरी अडकली असेल ती, म्हणून यायला जमलं नसेल. असं अजून किती वेळा मी स्वतःला समजावायचं राजा? अरे पण विक्रांत, राजा, तिचं जर खरंच माझ्यावर प्रेम असतं ना तर तिने मेसेज तरी केला असता मला. तिने मेसेज केला नाही याचा अर्थ तिचं तुझ्यावर प्रेम नाही असा होतो का? मला जे कळायचंय ते मला कळलंय आणि म्हणून मी हा डिसिजन घेतलाय. यापुढे आयुष्यभर तिच्यावर एकतर्फी प्रेम करेन, पण तिला कधी विचारायला नाही जाणार नाही. असं करून कसं चालेल विक्रांत? मी माझ्या प्रेमाचा अजून अपमान नाही करून घेऊ शकत राजा. विक्रांत, पण ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे, मग तू तिला एक संधी नाही देऊ शकत? नाही राजा, आता बस. आमचं नातं मैत्री पुरतच ठीक आहे. यापुढे स्वतःहून मी गिरिजाला कधीच प्रपोज नाही करणार. आई, मला भीती वाटते. प्लीज मला सोडून जाऊ नकोस प्लीज. सुचित्रा, सुचित्रा, तू घाबरू नकोस. मी आहे इथेच आहे. मी कुठेही जात नाहीये. तुझ्या सोबतच आहे मी. हा ताई, तू झोप शांतपणे, बरं वाटेल तुला. आहे मी इथेच आहे. मी तुका आयुष्यात कधीच माफ करूच नाही शिरला का राज. मी इथे असताना तुम्हाला असं काहीही करू देणार नाही, कळलं? हा, तसकाला काय झालं? मी आहे. अरे अचानक येऊन असो हात लावल्यानंतर माणूस दचकतो नाही काय? हो, पण तुम्ही इथे काय करताय? माझा श्राद्ध घालतं येतस. काहीतरी काय अभद्र बोलताय तुम्ही. अरे मग मी शांत बसले तर मग बसन आहे ना. नसते चौकशी करूची काही एक गरज नाही. चिरला कानात. हो, कसं वागताय तुम्ही? आपल्या घरात काय चाललं आता काय तुका माहित नाही? हो माहिती हो, पण तुम्ही आता असं राहून काय होणार आहे? हे बघ, माका शिकवू नको. माका जसा वाटत ना तसा मी वागान. कोणी माका शिकवची गरज नाही. शिरला कानात. हो, कसला राग काढताय माझ्यावर? मी काय केलंय? काय केलंय? माकाच विचारतस काय केलंय? आई हस ना तू रेशमाची. मग तुका लेकीवरती लक्ष ठेवू नको. काय केलंय? नव्हतं माझं लक्ष, मग तुम्ही ठेवायचं ना. तुमचं काही कर्तव्य नव्हतं का? असं ना, तसा सगळ्या माझ्यावर ढकलून मोकळा हो. हे सगळं मला बोलण्यापेक्षा ना त्या गिरिजाला जाऊन बोला. हे जे सगळं घडलंय ना त्याला जबाबदार गिरिजाच आहे. आता तू माका शिकवणार काय? हो, काही काही गोष्टी तुम्हाला कधी कधी समजत नाही ना, म्हणून तुम्हाला हे सांगावं लागतंय. आज आपल्या रेशमाचं लग्न ना छान पार पडलं असतं, पण त्या गिरिजानं या माणसाला विक्रांत समोर उभं केलं आणि सगळा डाव मोडला. गो, जी गोष्ट माका माहित आहे तीच परत परत सांगा. काय होणार सांग? माहितीये ना, मग त्या गिरिजाचा काय तो कायमचा बंदोबस्त करा. तर तुका काय वाटलं? हे सर एसीची हवा खाऊ बसलाय काय? पण नुसता विचार करून चालणार नाही. काय करायचं ते लवकर करा. बघ रजनी, अशा कामात ना घाई करून फायदा नाही.
योग्य वेळीने ना आता गिरिजाक मी बरोबर धडो शिकवते की नाही बघ तू शिरला गाना. रेश्मा आज पण हॉलमध्ये झोपणार आहेस का? हो, काय प्रॉब्लेम आहे का? अगं पण तुझी बेडरूम असताना तू बाहेर का झोपतेस? कारण माझ्या रूम मध्ये तू तुझं बसताना मांडून बसलायस ना. रेश्मा मी असणारच ना, नवरा आहे मी तुझा. नवरा नाहीयेस तू माझा. जाऊ दे, मी पण परत परत तेच तेच काय बोलतेय. ठीक आहे झोप. तसे तुला सकाळी जॉबला जायचंय ना. त्याशी तुला काय घेणं देणं आहे? हो, नवरा आहे मी तुझा. तू काय मला तुझी पर्सनल असिस्टंट समजतोयस का? असं म्हणालो का मी? मग मी जॉबला जाणार आहे की नाही हे मी तुला का सांगायचं? अगं पण मला माहिती असायला हवं ना. हे बघ, तुझ्या माहितीसाठी सांगते, जॉब सोडलाय मी. काय? अगं तू मला सांगितलं का नाहीस? जॉब जॉईन करताना तुला विचारून केला होता का? नाही. मग सोडताना तुला कशाला सांगायला हवं? अगं एवढा मोठा निर्णय तू एकटीने घेतलास, ऍटलीस्ट मला मत तरी विचारायचं. गरज नाही वाटत मला. पण मला वाटते नेक्स्ट टाइम असा निर्णय घेताना मला सांगून घेत जा. तुला का सांगायचं? मी माझं लाईफ आहे, मी मला हवं तसं जगेन. रेश्मा अगं बायको आहेस तू माझी, आणि ह्या नात्याने तू मला सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे. मी पण तुला सगळ्या गोष्टी सांगेन ना. एवढं बायको बायको करतोयस ना, मग जबाबदारी पण घे की. जबाबदारी घ्यायला मी एका पायावर तयार आहे, पण त्याच बरोबरीने मला नवऱ्याचे हक्क मिळायला हवेत ना, नाही का? डोंट टच मी. माझ्या जवळ यायची लायकी नाही हा तुझी. जवळ यायला लायकी नाही, प्रेम असावं लागतं, आणि माझं प्रेम आहे तुझ्यावर. हे असे शब्दांचे खेळ करून पोट नाही भरता येत. पण तू जर 2 शब्द गोड बोललीस माझ्याशी तर माझं पोट भरेल. अति होतंय आता तुझं. मी माझ्या बायको समोर प्रेम व्यक्त करतोय. नवरा एवढं पण करू शकत नाही का? नवरा नाहीयेस तू माझा. ओरडून सत्य बदलणार नाहीये रेश्मा.